डॉक्टर साहेब, डायबेटिक रेटिनोपॅथी काय आहे या विषयावर थोडं डिटेलमध्ये सांगाल का? डायबेटिक रेटिनोपॅथी एक अशा प्रकारचा आजार आहे जो डोळ्यांच्या आतल्या रेटिनाशी संबंधित आहे. जेव्हा शुगरचा प्रभाव डोळ्यावर वाढतो तेव्हा दिसण्याची क्षमता कमी होऊ लागते. याला दुर्लक्षित केले तर दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते. हे कसे होते ते पाहूया. जेव्हा मधुमेहामुळे रक्तात साखरेची मात्रा वाढते तेव्हा शरीरात असलेल्या सर्व रक्तवाहिन्या प्रभावित होतात. अशामध्ये डोळ्याच्या आत असलेली रेटिनावरील रक्तवाहिनी देखील प्रभावित होते. तेव्हा या रक्तवाहिन्यांमधून रक्त, लिपिड, प्रोटीन गळू लागते. हे सर्व रेटिनावर जमा होऊन तिथे सूज निर्माण करते, ज्याने दृष्टी कमी होते. पुढच्या स्टेजमध्ये हा साखरेचा आजार रक्तवाहिन्यांना पूर्णपणे ब्लॉक करून टाकतो. यामुळे रक्तवाहिन्यांमधले रक्तसंचालन थांबते आणि ऑक्सिजनचा प्रवाह कमी होऊ लागतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तिथे वेज एफ नावाचे प्रोटीन गळू लागते. वेज एफ प्रोटीन गळू लागल्यामुळे रेटिनावर आलेल्या नवीन रक्तवाहिन्यांमुळे रेटिनाचे अजूनच नुकसान होते, कारण या नवीन रक्तवाहिन्या फार नाजूक असतात. यांना हा दाब सहन होत नाही आणि तुटल्यामुळे डोळ्यात रक्तस्राव सुरू होतो. या प्रकारचा रक्तस्राव वाढून दृष्टी पूर्ण नाहीशी होते. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण आमच्याकडे येतात. तेव्हा आम्ही त्यांच्या डोळ्यांची नीट तपासणी करून आयुर्वेदिक उपचार सुरू करतो. उपचार सुरू केल्यावर थोड्याच दिवसात डोळ्यात थांबलेला रक्तप्रवाह परत सुरू होतो. या कारणामुळे ऑक्सिजनचा पुरवठा देखील चांगला सुरू होतो. तेव्हा रेटिनावर प्रोटीन वेजएफ गळत नाही. त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव किंवा रेटिना सुजल्यामुळे गेलेली दृष्टी पूर्णपणे परत येते. डॉक्टर अशोक, मोठ्यातला मोठा ॲलोपॅथिक डॉक्टर देखील पूर्णपणे दृष्टी गेल्यावर तुमच्याकडे उपचार करून घेऊन बरे होतात. याचा अर्थ हाच आहे की ॲलोपॅथीच्या उपचारामुळे बरे न झाल्यामुळे ते तुमच्याकडे उपचार करून घेण्यासाठी येतात. हे देखील ऐकण्यात आले आहे की परदेशी असलेले मोठे डॉक्टर देखील जगभरातील उपचार माहीत असून देखील तुमच्याकडे येतात. यामुळे हे स्पष्टच आहे की तुमच्याकडे अशी काही उपचाराची पद्धत आहे जी खूप प्रभावी आहे. हो, आम्हाला 25 वर्षांपासून यशस्वीपणे उपचार करण्याचा अनुभव आहे. यामुळे खूप ॲलोपॅथिक डॉक्टरसुद्धा आमच्याकडे येऊन उपचार करून घेतात. शिवाय खूप साऱ्या पेशंट्सना आमच्याकडे रेफर पण करतात. हे ऐकून खूप आनंद वाटतोय की संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल खूप लोकांची मदत करत आहे आणि त्यांच्या डोळ्यांना दिसू लागले आहे.